स्पेशली फॉर द फ्रॅक्चर्स. बोनचे फ्रॅक्चर वगैरे काय असतील तर आपण एक्सरे बघतो. एक्सरे आपण इथं पुट करतो फिल्म आणि काय इंटरप्रिटेशन आहे एक्सरे मध्ये ते आपण ह्याच्यावर बघतो. दिस इज द एक्सरे व्हिविंग बॉक्स अँड दिस इज फंक्शनल ह्युमन रेस्पिरेशन. व्हॉट इज द फिजियोलॉजी ऑफ रेस्पिरेशन? दिस इज द लाईव्ह मॉडेल. ठीक आहे. And this is the all the bones. This is skull. This is the soft organs, brain. This is the torso. Big model. This is called as torso. In which brain is placed. This is the human brain. Cerebral hemisphere, half cerebral hemisphere. There are 2 cerebral hemispheres in the human. Okay. These are separated by the corpus callosum. Okay. This is cerebrum. There are 4 lobes present in the brain. This is frontal lobe, this is temporal lobe, this side. This is parietal lobe, this is occipital lobe in the back side. This is structure called as the brain stem. This is medulla oblongata. Chota dimag. This is the called as medulla oblongata. This is the vital structure. If there is damage to this structure called as medulla oblongata, which causes the sudden death. This is the lung. The actual lung असं नाही. ठीक आहे. This is the model. Okay. Lungs. There are 2 lungs, right and left lung. Okay. Which is necessary for the respiration. What is the function of lungs? To the oxygenation of blood. आपल्या हार्टमधून जे ब्लड पंप होतं, ठीक आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्समध्ये जातं. इट गोज इन टू द लंग्स वेअर इट प्युरिफाईज बाय द ऑक्सिजन. वी टेक द ऑक्सिजन अँड व्हॉट वी ओमिट CO2, कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो. ठीक आहे. आत काय घेतो आपण? ऑक्सिजन. ठीक आहे. इन विच ऑक्सिजनेशनचं काम काय होतं? लंग्स काय करतात? ऑक्सिजन घेतात आणि ब्लडला प्युरिफाय करतात थ्रू द कॅपिलरी एक्सचेंज. ब्लड वेसल जे असतात त्याच्यामध्ये एक्सचेंज होतात. एक्सचेंज झाल्यामुळे काय होईल? ऑक्सिजनेटेड ब्लड होईल. ऑक्सिजनेटेड ब्लड परत हार्टमध्ये जाईल. हार्टकडून ऑल ओव्हर द बॉडी. दिस इज द मॉडेल ऑफ आय वॉल. ठीक आहे. दिस इज द ह्युमन स्कल. ठीक आहे. ह्युमन स्कल. देर आर द सूचर्स विच कनेक्ट्स द बोन्स ऑफ द स्कल. ठीक आहे. देर आर 5 सूचर्स. ठीक आहे. सजायटल सूचर, करोनल सूचर्स. तुम्हाला आता एवढं कळणार नाही, फक्त लक्षात ठेवा. दिस इज द नोज, नेझल बोन्स. these are the teeth. ठीक आहे. these are the eyeballs, sockets, bony orbit. This is the bony orbit in which the eyeball is situated. ठीक आहे. This is the frontal bone. This is temporal bone. This is parietal and this is the occipital bone. The inferior structure of the human skull. This is the pelvic girder, called as pelvic girder, which is formed by the hip bone. ठीक आहे. हिप बोन माहिती आहे ना आपल्याला, असं स्ट्रक्चर आहे हिप बोन. दिस इज द सॅक्रम बोन. सॅक्रम वर्टिब्रा. वर्टिब्रे येतील तुम्हाला, पाठीचे मणके माहिती आहेत ना, त्याला आपण वर्टिब्रे म्हणतो. दिस इज द फ्यूज वर्टिब्रे विच इज कॉल्ड ॲज अ सॅक्रम. एक सॅक्रम नावाचं बोन असतं मागच्या साईडला आणि बाजूला आपण तो मोठा हाड म्हणतो. ठीक आहे. दिस इज द हिप बोन विच इज फॉर्म ॲज पेल्विक गर्डर. आतमध्ये जे असतं पेल्विक गर्डर, याच्यामध्ये सगळं आपलं युरिनरी ब्लॅडर, फिमेल्समध्ये गर्भाशय वगैरे याच्यामध्ये असतं. युटेरस विच सिच्युएटेड इन दिस बोनी पेल्विक गर्डर. दीज आर द बोन्स. आता हे तुम्हाला हे बॉडी स्केलेटन आहे पूर्ण आणि हे टॉर्सो आहे. दिस इज हँड. इथं पण आहे, इथं समजून सांगतो. दिस इज द ह्युमन स्केलेटन. इट इज कॉल्ड ॲज स्कल कॅप. आत्ताच सांगितलं आपण. दिस इज कॉल्ड ॲज स्कल. इट इज कॉल्ड ॲज स्कल कॅप. असं असतं. असं ॲक्च्युअल नसतं. आपण आतले स्ट्रक्चर दाखवण्यासाठी असं केलं. हां. ही ब्रेन का जो मस्तिष्क का जो पार्ट आहे, ठीक आहे, त्याला ब्रेन म्हणतो आपण. याच्यामध्ये ब्रेन सिच्युएटेड असतो. असं आत्ता आपण दाखवलं ना, त्याला आपण क्रॅनियम म्हणतो. ठीक है. दिस इज कॉल्ड एज क्रैनियम. इसके अंदर ब्रेन रहता है ऐसे सिचुएटेड. दिस इज द मैंडिबल बोन, जॉ बोन, मैंडिबल बोन कहते हैं हम. ठीक है. विच हेल्प्स इन द मैस्टिकेशन. हम जो खाना चबाते हैं
इसको इम्पोर्टेंट क्या करते हैं, ये मसल, ये जो बोन है फंक्शनिंग रहता है, अदर साइड में यहाँ पे मसल्स रहते हैं, मसल्स एंड बोन्स हेल्प करते हैं। दिस इज कॉल्ड एज रिब्स। ये जो है थोरैक्स का पार्ट, छाती का जो पार्ट है हम उसे थोरैक्स कहते हैं। इसके अंदर क्या होते हैं, पीछे साइड में लंग्स होते हैं, ठीक है, नीचे डायफ्राम नाम का मसल होता है, और यहाँ पे जो एब्डोमिनल स्ट्रक्चर हमारे छोटे आंतड़े, ठीक है, बड़े आंतड़े, जो एब्डोमेन के जो है वो ऑर्गन्स यहाँ पे सिचुएटेड होते हैं। लीवर, यहाँ पे स्प्लीन, लीवर कौन सी साइड पे होता है, सिचुएटेड इन द राइट साइड, ठीक है, राइट साइड पे लीवर होता है, और लेफ्ट साइड में क्या होता है, स्प्लीन आगे आएगा, ठीक है। यहाँ पे हैंड का स्ट्रक्चर्स है, ठीक है, ये जो अंदर का जो बोन है यहाँ पे अच्छा लिखा है, इसको हम स्टर्नम बोलते हैं, ठीक है। ये थोरैक्स, यहाँ पे इन बिटवीन द लंग्स यहाँ पे क्या रहता है, हार्ट, ठीक है। ये जो अगेन क्या है, इसको हम क्या बोलते हैं, पेल्विक गर्डर नहीं तो हिप बोन बोलते हैं। और नीचे का जो पार्ट है लोअर लिम्ब, यहाँ पे लेग आता है, यहाँ पे हैंड का पोर्शन है, ठीक है। ये बोन्स के नाम आपको याद नहीं है, ठीक है। आप मॉडल्स देख लो, दिस इज द ह्यूमन स्केलेटन, नर्वस सिस्टम, हाँ, डाइजेस्टिव सिस्टम, अलग अलग सिस्टम्स यहाँ पे, सर्कुलेटरी सिस्टम ये आपको होगा, यहाँ पे रेस्पिरेटरी सिस्टम है, ऊपर के जो मॉडल्स हैं, ये जो पीछे है ये जो है ऑटोनोमिक नर्वस सिस्टम का है, लाइटिंग का, ये तो ऑल्सो अगेन दिस इज द नर्वस सिस्टम। फोर्थ फ्रॉम द स्ट्रक्चर, जो छोटा है रेस्पिरेशन के ऊपर, वो टंग का स्ट्रक्चर है, टंग, टीथ, तो उल्टा दाखवले थोड़ा चुकीसाठी, ठीक है। टंग समझ लो आप ऊपर, टीथ अलग है वो, दिस इज नॉट अ 100% करेक्ट मॉडल, बट आप टंग देख लो सिर्फ, ठीक है, टीथ आगे रहना चाहिए, वो पीछे हो गए, उल्टा रहोगे, हाँ बराबर, उल्टा है। फीटल सर्कुलेशन, फीटस में कैसा है, एक्चुअल यूटेरस में हम जब गर्भाशय में रहते हैं माँ के पेट में, तो फीटल सर्कुलेशन कैसा रहता है, दिस इज कॉल्ड एज प्लासेंटा, प्लासेंटा रहता है। और ये जो अम्बिलिकल कॉर्ड रहती है, हम उसको नाळ बोलते हैं, मराठीत नाळ म्हणतो आपण, ठीक आहे, हे प्लासेंटा, हे पिशवी गर्भ, आणि हे आपण पूर्ण गर्भाशयामध्ये असतो, ठीक आहे। दिस इज कॉल्ड एज फीटल सर्क्युलेशन। फीटसमध्ये काय असतं, लंग्स ऍक्टिव्ह नसतात, फुफ्फुस ऍक्टिव्ह नसतात, आपण जेव्हा आईच्या पोटात असतो गर्भाशयात तेव्हा काय आपले लंग्स काम करत नसतात, फक्त या अम्बिलिकल कॉर्ड प्लासेंटात जो आपलं पूर्ण सर्क्युलेशन होतं आणि जे न्यूट्रिएंट्स असतात ते मिळतात। दिस इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ किडनी, किडनी कशी असते, अशी असते, आणि आपण इंटरनल बदला स्ट्रक्चर बघितलं, अंदर का स्ट्रक्चर आपने देखा होगा, तो ऐसे तरह से दिखता है, ठीक है। दिस इज द रिप्रोडक्टिव सिस्टम, ठीक है। अगेन दिस इज द रेस्पिरेटरी सिस्टम, इन बिटवीन टू लंग्स देयर इज सिचुएटेड द ऑर्गन ऑफ सर्कुलेटरी सिस्टम व्हिच इज कॉल्ड एज हार्ट, हार्ट वेसल्स होती है यहाँ पे, और ये हार्ट सिचुएटेड है। यहाँ पे मर्मा का मॉडल है, जैसे एक्यूपंक्चर होता है, एक्यूपंक्चर टेक्निक सुना होगा नाम आपको, वैसे आयुर्वेद में क्या होता है, हमारा पॉइंट्स हो गया। दिस इज अगेन द मॉडल ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम। आप देखो यहाँ पे नर्वस सिस्टम का है, स्किन का इंटरनल स्ट्रक्चर कैसे होता है, ये पूरा है, मसल्स, किडनीज एंड हार्ट। दिस इज द अपर ह्यूमन सर्कुलेटरी सिस्टम के अगेन 4 से ऊपर, ठीक है। चलो वहाँ जाएंगे।